बातमी एका भीषण अपघाताची। नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघात झालाय आणि 9 जणांचा मृत्यू झालाय। कार थेट पाण्याने भरलेल्या विहिरीमध्ये कोसळली। दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील दरगुडे कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। एका खासगी क्लासचा स्नेहसंमेलन कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना ही घटना घडलेली आहे। तर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। इंदोरी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। नाशिकच्या दिंडोरी येथे रात्रीच्या वेळेला भीषण अपघात झालाय। विहिरीमध्ये एक कार जाऊन त्या कारमध्ये असलेले 9 जण यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। हा जर रस्ता बघितला तर हा कॉलनी रस्ता आहे दिंडोरी परिसरातला, दिंडोरी शहरातला, आणि त्या बाजूने आलेली जी कार आहे ती थेट या विरुद्ध दिशेला असलेल्या विहिरीच्या दिशेनं या ठिकाणी गेली आणि तिचा अपघात या ठिकाणी घडलेला आहे। आपण जर बघितलं तर हा विहिरीचा कथडा आहे, हा तुटून थेट जी कार आहे ती आतमध्ये गेली। या सगळ्या दरम्यान जे प्रत्यक्षदर्शी आहे त्यांच्या म्हणण्यानुसार कारचा जो वेग होता तो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कुठलंही नियंत्रण नसल्यामुळे हा संपूर्ण अपघात घडलेला आहे। कसा हा अपघात घडला? रात्री साधारण 10 वाजेचा टायमिंग होता। 10 वाजता इथं शाळेचा काहीतरी गॅदरिंग वगैरे छोटासा काहीतरी क्लासचा कार्यक्रम होता। तो कार्यक्रम सुटल्यानंतर साधारण इर्टिगा गाडी इकडनं आली, तर त्याच्यात साधारण 9 लोक बसलेले होते। त्यापैकी गाडी कंप्लीट 10 वाजता शार्पमध्ये गेली गाडी। त्यानंतर इथं लेडीज फिरत होत्या, त्यांनी ताबडतोब फोन केले, इकडं तिकडं बोलवले मदतीला लोक।